जाळ पण नाही लागत बाई सकाळ सकाळ चुलीला. शिजली का भाजी? भांडे घासायचे मला, आईला जेवायला द्यायचंय अजून. मला पाठांतर करायचं अजून, पेपर आलेत माझ्या जवळ. शिजते भाजी, घासते मी आता भांडी, लय वैताग आलाय बाई. काय करते काय माहित. किती वाजलेत, कॉलेजला जायचंय मला. काय करू, मला फी पण भरायची, कशी भरू मी फी? का दिवस आले असतील असे माझे. जेवायला द्यायचंय अजून हिला, उशीर झालाय लय मला. आई येतील, आम्ही जाणार आहे आमच्या बाळाला घेऊन. हे कुठे गेले? आंटी येणार आहे, कुठे गेले? आई मी आहे ग. बाबा 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 कुठे? बाबा आले? बाबा 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 मला सोड ना, सोड. हे बघ तू जेवण मला बाबा 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 तू जेवती ना? सोड सोड तू जेवती ना? सोडशे बाबा बाबा आले? बाबा बाबा कुठे? बाबा बाबा मला 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 माझे कपडे काढतात, कपडे काढतात. मी आहे ना बाबा बाबा आहेत बाबा आपले. आहेत बाबा आपले, इकडे बघ. आहेत म्हणलं ना तर आहेत, इकडे बघ. ते बाबा आहेत आपले. हा बाहेर कोण? आपले बाबा आहे. तू जेव, मला कॉलेजला जायचंय ना. जायचंय ना मला कॉलेजला. मग तू नाही ऐकत माझं? कोण नाही, मी आहे ना तुझ्या सोबत. हात सोडायचा आहे ना. हा मग नीट बस, नीट बस, ओरडू नको. असे दिवस आणले समज, काय वाईट केलं तरी देवा तुझं. मी माझ्या आईला बरं कर. बाबा मारतील मला, रडू नको तू. बाबा मारतील मला. नाही रडत, नाही रडत. बाबा येते ना? येतात बाबा. तू ओरडू नको. बाबा बाबा आपले बाबा येतात. बाहेर जाऊ नको. नाही जात. तू पकडते पकडत मला. नाही मारत, नाही मारत. तो तिकडं कोणच नाही, कोणच नाही. मीच आहे इथं. आपले बाबा येतात ना, आपले बाबा येणार आहेत ना. तुला बाबा पाहिजे ना आपले. बाबा इकडे बघ, आपण जाऊ बाबाकडे. मी बाबाला लगेच घेऊन येते. तुला खायला चाल. घेऊन येणार बाबांना. माझा हात सोडणार. हा सोड. बस मला बस.
तू रडू नको. मी बाबांना घेऊन येते हा लगेच. हा तू इथंच बस, मी लगेच येते थोड्या वेळात. हा? बाहेर जाऊ नको. पकडते. नाही, घरात बस हा. घरात बस. तू इथं बस, तू ओरडू नको. मी आले की सोडते, मग तू ओरडणार नाही ना. तू इथं बाजूला सरकून बस. नीट बस, नीट बस. तू शहाणी आहे ना, तू ऐकते ना माझं. नीट बस, मांडी घालून बस. तू भिवू नको, मी आहे ना तुझ्यासोबत. बाबा हा बाबा आहेत आपले, बाबाला घेऊन येते. हा तुला पाणी प्यायचंय ना, हा तुला पाणी प्यायचंय ना. नाही आई, नाही. कोण कोण नाही, मी आहे इथं. बाबा आपले बाबा आहेत ना बाहेर. हाय बाबा आहेत. असं येण्यासारखं नको करू. मला कॉलेजला जायचंय ना, मला मोठं व्हायचंय ना शिकून. मी मोठी होऊ का नको, होऊ का नको. मग तू रडू नको, ओरडायचं नाही. परत लोक येऊन मारतील आपल्याला. मग तू ओरडल्यानंतर मग मारू दे का मला तुला. तुला नाही. मग तू रडू नको, मग ओरडू नको तू. तुला पाणी देऊ मी. हा पाणी. पाणी दमानी पे. हे कोण आहे? देवा, कधी होईल रे माझ्या आईने. काय एवढं संकट आलंय आमच्यावर. कसं सांभाळू मी ह्या घराला, कसं शिकू मी, कशी कॉलेजची फी भरू मी. लवकर परीक्षा घ्या माझी. मी येते हा, तू बस. बरं आबा, तब्येत पाणी बरी आहे का तुमची? एकदम ठीक आहे ना. हा, ठीक. गोळ्या चालेल. टायमाला घ्या. हा, घेऊ. काय होतं, तुम्ही कटाळा करतात गोळ्या घ्यायचा हा, याचा. घेऊ. कटाळा करतो. कटाळा ना करीत जाऊ. हा, हा, हा. काय होतं, मला हे शेतीची कामं असतात, मला काय लक्ष द्यायला जमत नाही तुमच्या. नाही, नाही, करू. एक माणूस काय काय बघून. हा, मग त्याच्यामुळे ना तुम्ही तब्येतीची काळजी जास्त घेत जा. हा, काय करा, काय होतं, तब्येत चांगली जर असली तर सगळे. ओ बाबा काय चाललंय सकाळ सकाळ? आता काय, आता बापाचं नको बघाय मला काय व्हायचं. हा का? तुम्ही तर आहे हे उठलं की जा, इकडं जा तिकडं जा. बाबा, जा जरा. माझं हिंडाय फिरायचं दिवस आहे. फिराय नको का? आता नाही फिरायचं, मग म्हातारपणी हिंडायचं का? तुम्ही तुमच्या जवानीत केली आईश, आणि आता माझं आईश करायचं वय आहे, तुम्ही लगेच लागलं मला दाखवायला. आम्ही बी आईस केली, पण ही अशी नाही. बापानी थोडं कष्ट नाही केलं ही उभा कराया, तवा झालंय. फुकट नाही झालं. अहो, आता त्यांनी तुमच्यासाठी करून ठेवलं, तुम्ही माझ्यासाठी करून ठेवलं, आणि मी पण काम केल्यानंतर ह्याचे आईश कोण करणार? आणि आपलं म्हणजे काय आईस करून घालवायचं काय? घालवायचं नाही. आज आणि कमी वेळ घालवायचं. किती इस्टेट आहे, माझ्याशिवाय कोण आहे सांगा बरं? अरे डबल अरे, तुझ्या याच्या खात्यात करून ठेवलं सगळं. अहो हे काय यांना जाणे का? घामत नाही गाळलं, जाण कशाची. बरं काय म्हणाय तुम्ही, बोल चल. माझं म्हणणं काय नाही, चाललोय जरा कॉलेजला चाललोय. हे करा की, काय? पैसे द्या की. किती लागत होते? 20-25 हजार. हा, जी नंतर माझ्या खात्यावर काढून देतो मी पैसे. देतो. मग आता काय करतात, शाळेत बी लय पैसे लागत आहेत. घ्या सगळेच. अरे सगळे- मोजाय लगेच. काय मोजायचे, कमी आहे काय आपल्याला? सगळं घेऊन घालू. बाबा काय आजार द्यावं लागतं. काय म्हणते आता तुझं काय? कॉलेजला जायचंय. तुला बी कॉलेजला जायचे का? हा मग बस वा, तिला बसू दे. हा. बस तू. मला पैसे हा, तुला देईन ना. तुला कशाला पैसे लागतात? तुला पण नाही जाणार का तुला? म्हणजे ह्याला कशाला लागतात मग? नुसतं हिंडायला गावभर. अरे याला काय करायची पैसे? पण एक तुला काम पैसे करा, काय तुला पैसे- पैसे लागते आणि तसेच वापरा. नाही तर कोणत्या मार्गाने पैसे नका घालू कुठं. नाही तर बाप देतो इथून घरून, म्हणजे त्याचा फायदा वेगळा नका घेऊ. बाबा मला लागत आहेत, हिला कशाला लागत? जाती नीती का? माघारी. जाती येते तू काय नांगूर वडतो काय तिथं? तुला लागत तर तुला नाही लागत का? ही नुसती पोरींवर खर्च बरं, करते. या मी बघा बरं का, का- वायपट पैसे बघा, सोनं घेतलं, ही अंगठी घेतली, हा, ही काय घेतली नसतं पुरीला. मेकअप पण फेअर अँड लवली काय तुला काय घ्यायचंय का? बाबा मला हा, दे. कॉलेजला लागते तो. लागते. बरं एक काम कर, तुला किती लागत आहे? बाबा 3000 रुपये तर लागतात का? द्या ना तेवढे तरी.
ह्याला तर किती बी मागितले की लगेच देतात 25 आणि 30 आणि 1000 रुपये. ह्याला कशाला लागतात एवढे पैसे? कॉलेजला काय एवढं उधारतो काय तू? दे ना पैसे, पुरीला पैसे द्या. आजचं काम आहे, आज बापाने द्या. हा बाबा हा. खरंय तुमचं. आता काय होतं ह्यानी घेतले लगेच हातातले हिसकून घेतलेत. हा. आता तिला बी देणं गरजेचं आहे ना. हा बापूला कशी मारामारी होऊन दे. नाही नाही तसं असतं का पुढं. एक काम करे 3,000 रुपये दे तिला. हे मी नसते देत तिला, मला ए बाबा, लागते पैसे. अरे हो की, नाही, नाही. लाड असा भाऊ होतो. मी चाललो कॉलेजला. बरं. कशाला पैसे लागतात बरं रे? एक काम कर जा. मारामारी दिदे, करतो, मारामारी करतो. तू बस. ऐक मी तुला आहे ना फोन पे सोडतो. नको तू आज रड नको. अरे पैशाला कुठे कमी आहे आपल्याकडे. तुला फोन पे सोडतो मी. काय 3 म्हणले ना 4,000 सोडतो. जाऊ दे. बाबा मी ही कड मोडी ना तुम्ही. अरे बाबा मोडायची गरज आहे. आपण करतो आता. त्याच्या गाड्यात आहे माझे आहे. तुला करायचं असलं तुला बी एखादी चेंज करू. नको मला चेन आवडत नाही. तुम्हाला तिला माहिती ना? शिकायची, तिला शिकायची. बरं तू उर ठेव. तुझ्या फोन पेला मी सोडून देतो पैसे. नक्की सोडा. अरे नक्कीच वाढणार. अरे त्यात लाडाची तू एकटीच आहे ना. हा, आणि मला आयफोन पण पाहिजे. बरं आणू आपण जा. हा, हा. ऐका आता ही आबा काय होते मला तुम्ही सांगा. तुमच्या काळात फोन तरी होते का? हा कायची फोन होती. पण आता या पोरांचा जीव नाही तो लाड करावा लागतोय. करावंच लागतं. ते घालून नवीन. पण पर्याय नाही आता त्याला. मग पैसे दे ना. दिले ना आता पैसे त्यांना. अरे कवर पैसे दिले ते पुरतं का मला? मला काय काम थांब होते काय? तुम्हाला बाबा गोळ्या चालू इथं. बाकीचं काही पंचायती करू नको. मला पैसे दे. मारणं कोणत्या का मारू ना. 5 पैसे दे. बरं मी असं करतो माझ्या खात्यावरची काढून. मी अजिबात नाही, रोख पैसे काढालो. मग रोखच देतो तुम्हाला आणल्यावर. माझ्याकडे काय मामा हे बनवून काय कशाचं खातं काढतो. बरं मी रोख आणि हा रोख आणि आधी चलो रोख दे वर्षी. आबा हा मी काय करतो ऊसाची 12 देतो बरं का. हा, हा, बरं ना चालू आहे. हा, हा. आणि तसंच गावात जातो पैसे काढून आणतो पण तुम्हाला नक्की आणशील का बाबा घरी तू जाऊ. नाही मी आणतो पैसे काढून. हा बरं ठीक मग आहे. पैसे काढून आणले ना मग तुम्ही गावात चक्कर मारून हा, या. बरं. चलू का मग मी. हो. हा सरांनी फी मागितल्यावर काय बोलू मी सरांना आज? काय सांगू? माझ्याकडे तर पैसे पण नाहीत. कसं बोलायचं माझ? पूजा, अरे एकटीच गुणगुणत चालली काय? नाही काय नाही, बोल ना. कॉलेजला निघाली हा. एकटीच चालली मैत्रिणी? अरे मला थोडा उशीर झाला, काम होतं ना. हा, मग चल चालली आज का? रोजच चालत जाते, सायकल बिघडली माझी. बरं ऐक ना, बऱ्याच दिवसापासून नाही का तुला सांगत म्हणतोय, सांगायचं काय असं धाडसच व्हायना. अरे बोल की, काय झालं? आता आपण बऱ्याच दिवसापासून मित्र आहेत, एकमेकांना ओळखतो, एकमेकांची सवय लागलेली. पण मला असं कुठतरी वाटतंय की मला तुझ्यावर प्रेम झालंय. अरे काय बोलतोयस? वेडा झालाय का? श्रीमंत घरातलाय तुमचा उखिरडा, ते आमचा संसार आहे. तुम्ही श्रीमंत लोक आहे. माझी परिस्थिती मी नाही सांगू शकत तुला. तुझ्या गळ्यात एवढं सोनं, तू एवढा श्रीमंत घरातला मुलगा, एवढा संस्कार, तू माझ्या कशाला नादाला लागते? मी लय गरीब आहे. साधा 5 रुपयाच्या बांगड्या विकत घ्यायची पण माझी लायकी नाही. तू मी जाते असं काही पण नको बोल. आपलं नाही जुळू शकत. मी गरीब घरातली आहे. नको तू जा, वेड्यासारखा विचार नको कर. जाते मी. अरे तू म्हणते मी गरीब आहे, पण असं कुठं आहे का की गरीबाच्या मुली प्रेम करत नाही? मला तुझा साधेपणा, तुझा सरळ स्वभाव जास्त आवडतो. आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचंय, टाइमपास नाही करायचा. अरे मी तुझ्या शरीरावर नाही तर तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझा साधेपणा लय आवडतो. मी आहे त्या स्थितीत तुझ्यासोबत लग्न करेल. अरे तुझ्या घरच्यांना जर कळलं ना तू माझ्यावर प्रेम करतोय, तर माझं बळी जाईल रे. काय बोलतील तुला तुझ्या घरचे? नाही पूजा, त्याचं टेन्शन घेऊ नको तू. माझ्या घरचे तुला ऍक्सेप्ट करतील. अरे मी भिकारी आहे. मी तुझ्या लेवलची नाही. अरे भिकारी असली म्हणून काय झालं? मन तर आहे ना सगळ्यांना सारखं. आणि माणसाचा स्वभाव जास्त महत्वाचा आहे, परिस्थिती नाही. माझं तुझ्यावर खरंच लय म्हणजे लय प्रेम आहे. आणि मी माझ्या पप्पांना नक्की राजी करेल आपल्या दोघांच्या लग्नासाठी. आणि मला माहिती आहे ते माझ्या शब्दाच्या पुढे नाही जाणार. त्यांना पण माझं सुखच पाहिजे ना. सॉरी अरे, मला माफ कर. माझं नाद सोड. माझ्यापेक्षा श्रीमंत मुलगी भेटल तुला, सुंदर भेटल, सुशील भेटल.
मी जाते कॉलेजला. अरे प्लीज तुझ्या पाया पडते, विसरून जा मला. पूजा ऐक ना. पूजा अरे विचार कर तू. हो का मुल काय झालंय ऊस बी गेलाय माया आता आणि ओके कांदा बी गेलाय उगत थोडा राहिलाय तो. एवढंच राहिलंय वाटतं. अबे आता राहिलाय म्हणजे आता दिवस कुठं आलेत अरे ही सडलं काही राहिलंय भरायचं. बरं ही कसं आपलं मजुरा असतंय हा बरोबर. आले टायमाला तर भरलं नाही तर राहिलं पण आलंय संपितच आलंय. ऊस कितीच गेला? 10 लाखाचा ऊस पेमेंट निघन आता. हा का? हा आणि 10 लाख रुपयाचा कांदा झालाय. बरोबर बरोबर. पण मला एक म्हणायचं आता पोरग लग्नाला आले मग आता आहे ना पोराला कुठतरी पोरगी बघणं गरजेचं आहे. आता तशी पोरगी बी लग्नाला आहे पण ती शिकती. अरे तिथे पाटील तुमच्या पोराला पोरगी बघायची म्हणल्यावर पोरगी श्रीमंत पाहिजे, शिकलेली पाहिजे, सुंदर पाहिजे, तेव्हा ते कुठं जोडायचं मग? हा अरे मला एक सांग आता माझ्याच तोडीतलं मला भेटाय एवढं सोपं आहे का? लाख श्रीमंती माझी खरं आहे तुझं पण आपल्याला आहे ना त्याला काय हाकू नको. आपल्याला कोणचं कमी आहे? ते नाही म्हणत मी. तुम्हाला इथं पाहुणं यायचं म्हणलं ना, हे बंगला, हे ऊस, कांदा एवढं बघूनच लोक यायला घाबरायला लागल्यात की आपली पोरगी द्यायची कशी, असा विषय होतोय. शोक माझं एक म्हणणं आहे ऐक आपल्याला आहे ना पोरगी फक्त सुंदर बघ. ते खर्चाचं जाऊ दिला का खर्चाचं मी आहे ना. बरं तू म्हणशील तसं मग अजून काय सांगू? तिथे पाटील पोरगी बघतो मी, कुठं जर आढळण्यात असेल ना तर बघतो. पण ऐका पोराचा पण तुमचा सल्ला घ्या, नाही तर कुठं काय आता जमाना बघितलाय ना तुम्ही कसा आहे ती. कुठं असायचं त्याचं बाहेर तो म्हणून घ्यायला माझ्या बापाच्या कानाला लागला आणि माझ्या बापाच्या घरी कानाला जाऊन काहीतरी सांगितलं. अरे तू काय येडा झाला काय? काय असतं म्हणून म्हणलं आता. पोराची काय तर आपल्या शब्दाच्या पुढं नाही पोर. तेवढं तर आहे म्हणा तुमचं ते संस्कार विस्कार आहेत जरा चांगले. संस्कार येत वजन कोणतं आहे आपलं पोराच काय तेच नको काळजी करू काय. बरोबर चालतंय. बिंदास बघ 100% बघतो मी. जर आढळण्यात असली ना 100% बघतो. हा काय येऊ काळजी का? करू नको. येऊ का तिथे पाटील? बर आता हे काय एवढं बघाय बरं आहे माणसं बघ हॉट लागणार आहेत बरं का. आईला इथंच म्हणली होती घर तर बरोबर दिसतंय. इकडं कुठं पूजा ए पूजा इकडं नाही इकडे गेली कुठं पूजा? अरे घरात अरे दुखतंय काय दुखतंय का काय कडे आतमध्ये काय पूजा? नाही लावत. आई आई पूजा कशाला सोडलंस तू तिला? अगं मी नाही सोडलं. मला वाटलं तू कोणी बाई. अरे ती आई आहे माझी. किती काय तुझी आई आणि तू हिच्यावर राहते? अगं मला तर वाटलं ही आता माझा जीवच घेती. बरं झालं तू आली, नाही तर मला मारला असत. कशी राहते तू? अरे काय करू, कुठे जाऊ मी तिला सोडून?
आई आहे ती माझी. कसं जगू सांग ना. म्हणून तुला सांगते, सोड माझा नाद. अगं तुझे बाबा हा, अरे माझे बाबा जेलमध्ये आहेत. काय कसं जगू, काय करू, काहीच नाही कळत रे. अगं पण तुझ्या आईची ही अवस्था अशी झाली कस काय? अगं पण आपण एवढ्या दिवसापासून एकमेकाला ओळखतो, पण तू आजपर्यंत मला एक का सांगितलं नसेल? अरे काय सांगू आणि कोणाकोणाला सांगू सांग ना. अरे सगळे आम्हाला खायला उठलेत रे, काय बोलू. आणि तुला सांगून काय होणार आहे सांग ना मला. अरे एकदा मला सांगून तरी पाहिजे, काहीतरी मार्ग काढला असताना आपण यातनं. काय काढतो मार्ग सांग ना. पूजा, माझ्या विश्वास ठेव, मी तुला ह्या प्रसंगातनं बाहेर काढतो. तुझ्या आईला दवाखान्यात नेतो, तुझ्या बाबांना बी जेलमधनं सोडवतो. पण मला एक सांग, ही परिस्थिती तुझ्या आली तरी कशी? तुला ऐकायची माझी कहाणी तर ऐक, पण लय मन घट्ट करून ऐकावी लागत. बाई पोरगी एकदा लवकर उठत नाही, त्याच्यामुळे मला रोज कामाला जायला उशीर होते. आता हे आले की मला ओरडत बसतील. अरे कवर आता अहो पुरीला पाणी तापून ठेवते ना, झोपली शाळेला जाईल ना ती. उठन ताप येईल तिची, ती घरी लांबवर जाईन शाळेला. आपल्याला सांग बरं, लोकांची तर काम भाजल बिजल तिला मग तापून ठेवलं म्हणजे. टायमाला गेलं तर मग लोक तोंड नाही टाकत ना. आवरलंय माझं, चल निघते मी. चल घ्या होते काही अरे आज हाय जेवण तिथं आहे वाटतं. खुरपण सगळं चल. तिथंच आहे. काय करायचं माहिती का, आता कांदा लागवड चालू होईल. मालकाला वाटतं रोप निर्मळ असो, मग ती पटापटा त्याचं लागवड होती. काय होतं आपल्या मनाने, आपण लागलं ना कामाला ओरडत नाहीत ना मालक लोक. बागायतदार माझं चांगलं रोप बिप तू चांगलं लावायला चालू रोपण. लावाय आलेलं रोप हे. पैशावाल्याकडे माणसं बी असतात, माणसं बी चांगली चुंगलीच भेटतात तुम्हाला बरी. बघा चेअरमन, या असं नका मालन बिल काही बोलत जाऊ. एक तर मजूर भेटत नाही, कसं तरी हातापाया पडून आणावं लागत आहे ती. आणि तुम्हाला एवढं सोपं वाटलं का मजूर आणणं म्हणजे? नाही ते हाय अवघड, पण शेलकच तुमच्याकडे असतं मला माझी कायमच. काय बोला तर शेल केला आणि याला, अहो याचा मजुराचा मजूर व्हावा लागत आहे. हा मजूर काय पैसा आहे तुमच्याकडे, त्याचा पैसे मोकार त्यांना. आमच्या सारख्याचे फार पंचायत करून टाकले, आम्हाला मजूर भेटाना. मग भेटाना म्हणजे तुम्हाला, अहो मजूरच लावायचं नाही ही कोणाला सांगत आहे? लावायचं काय, तुम्ही 10 रुपये असले 20 रुपये करून नेतात. पैसा आहे आपल्याकडे, हा आपण मग कमी तीच लढत आहे ना मग. शेतीची राळ नाही होऊन द्यायची. हा तेवढं आहे, इकडे का तिकडे. तेवढं आहे तुमचं. पण आता ही रोप लावाय आलंय आणि ही त्याच्यातलं गावात काढीत बसल्यात, काय गरज पडली याच्या वाचून? जाणवणार बाई मात्र भारी बघ. तुमचं आलं का तिथंच हा हा. राव चेअरमन, ही बरोबर नाही. हो मला माहिती तुम्ही किती नादिक येते. नाही जमलं, मला जमलं. जमाल काय झालं तेव्हा? ही काय करतो आता, ही जरा बंद करायला लावतो. वापस उपटायचं येईन काय काय तिथलं का बरं गाडीत बसता? इकडं ते रान वाढलेलं ती बघायचं, तर यांनी ही इकडे चालवलाय उलटा. चला त्याला सांगा. ए बापू, मालक काय काय चाललंय तुमचं? अहो मग म्हणलं जरा चला हाय वेळ तर. अरे वेळ आहे सगळं हे, आता ही रोप उपटायचंय बापू ती. हा हा काय आपल्याला गबाळ काढून मला एक सांग, ती रान वाढायचं पडलं, ते रानाचं बघायचं. चालतं तिकडे गबाळातून काय पडले तुला आता? उपटल्या गबाळ आपोआप होईनच ना मागे. निघणार तिकडे जाऊ तुम्ही. हा तिकडचं बघ. वसाऱ्या नीट हा वासाऱ्या नीट कर, दंडवड, आणि मग उद्या टोळी. चालते चला येतो आम्ही. हा चल इकडून चला आपला जाऊ तिकडं ओढू. आणि तुम्ही म्हणता मजूर सोपी इथं. ए अरे दुपारून लाईट हे, दुपारपर्यंत दंडवड, आणि मग त्या ऊसाच्या बारण्यावर जा. याला पण बागायतदार माल काय माल तुम्हाला तेवढंच पडत आहे राव. ही मजूर तुम्हाला मला माहिती आहे राव तुम्ही कसे येते. असत. चला चला जाऊ दे. कुठं वाढ. काल लाईट नसल्यामुळे 2-3 वाजता तू तर सांगितलं होतं बागायतदार ह्याला दारा त्या उसावर. अरे ते 2 वासारे आहे ना, काल मकाचे राहिलेले आहेत. असोय तेव्हा ते 2 वासारे घेत असत. आवाज दे काय आवाज येतो काय 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 करीन, त्या 2 वासारे घेईन आणि जाईन उसा. आईला. पण आता मग ती इकडे बार नाही म्हणल्या
आई ती एकटीच असेल घरी. त्याला बी डोकं लागत पुढे नाही लावा लागत. आता हे 2 वाजता झाले की उत्सव जाणार आहे. आईला लय मग चहा दोघांच्या का पाहण्यात होता. पण मग काय त्यांच्या देखता बोलून दाखवतो काही गोष्टी. मग ती थोडीच ऐकायला होती तेव्हा. त्याला मेंदू लागतो. तू ना मोठ्या मेंदूचा वापर करतो, माझ्याकडे लहान मेंदूनी सुरुवात होती. हा आला. ह्या 2 वाजता झाले की तू जाणार उत्सवदार आहे. हा हा. जायचं घरी. मग घरी जवळ तोंड गोड होणार चांगलं म्हणून काय ते. अरे चहानी वाढ करायचं. मग मी काय म्हणतो चहाच पी. एक डोकं लावतो बघतो खडा टाकून काय होते. आता खडा टाकून बघतो का आधी जिरीतून पोहून निघाला ही मला काय माहिती. आईला तुझं लयच अवघड काय माहिती. अरे भरोसाच नाही तुझ्या. बरं चल काय चांगल्या कामाला उशीर करायचा. लावू डोकं. काय पैसा असल्यावर काही होते. काय चांगल्या कामाला काय हुशार असते ना घरी. कुठं जायच्यात ते. घरीच. मालक तुम्ही हा ते घरी नाहीत. कुठं मला माहितीये तुम्ही इकडे या. अहो हा अहो या इकडे या. मळ्यातच आहेत ते भरणं करायला गेलेत. हा ती गेम मला सगळं माहिती. ऐका ना मी काय म्हणतोय. बोला ना. काय पैसे बानी. नाही बाजार केलाय त्यांनी आता काही गरज नाही. हे तुमचं असं या. मालक लांबून बोला मी ऐकते. एक काम करा. धरा पैसे. नग मला पैसे. जरा काही गोष्टी ऐकत जावा. मालक नको मला पैसे. तुमच्या हाताने घ्या काय लागत यात. नाही गरज नाही आम्हाला. लोक पैसा करतात आणि तुम्ही पैसे असून घेताय ना. मालक तुमच्या पाया पडते मी काही तशी बाई नाही. मला नग तुमचे पैसे. अहो कशी का असाना तुम्ही ऐका मालक ऐका जरा. माझं. मालक तुमच्या मी पाया पडते. अहो पाया पडायची काय गरज आहे. मी देतोय. अंगाला हात लावू नका माझ्या. अहो इथं पाची पाकवानाचं ताट देतोय तरी खाता आहे ना. कुठंतरी थोडं समजून घ्यायचं. काय बघत बसला. मालक असं करू नका. येते का तुमच्या मी घेता. पाया पडते अहो, मालक. पाया काय पडता. मालक, उठाया, मालक, पाया नका पडू. मालक, मालक असं करू नका. ऐका. मालक ऐका माझं. चला. पाय पडते मालक. ऐका. मालक मालक ऐका. मालक मालक तुमच्या पाया पडते. असं करू नका मालक. मालक काय झालं. डोक्याला मार बी लागला रे. आई उठ ग. आई उठ की ग. आई दवाखान्यात घेऊन जाऊ. आई तुला काही नाही. तुला काही नाही. आई काय झालं. तुला काही नाही. आई सांग. तुला काही नाही. काही नाही. तुला काही नाही होत. ऐक तुला दवाखान्यात नेतो. तुला नाही. हॅलो. हा पोलीस स्टेशन. अहो माझ्या ना मळ्यात एक जोपड्या वे ना वाटकरी होता. त्या वाटकऱ्याने ना माझा एक जोडीदारच मारलाय राव. हा लवकर या. हा चाल. हा हा. माझे बाबा जेलमध्ये गेले. मग आम्ही गाव सोडलो. तेव्हापासून माझ्या आईचा सांभाळ मी एकटीच करते रे. एवढा वाईट प्रसंग आला तुझ्या. पण ती लोक होती तरी कोण. एक बागायतदार होता आणि एक त्याचा जोडीदार होता. त्यांनी पोलिसाला फोन केला. माझ्या बापाला अटक झाली परत. तुझ्या जाऊ दे सगळं. आपण एक काम करू. आधी तुझ्या आईला हॉस्पिटलला नेऊ. त्याचा जे पण खर्च होईल ना ते मी करतो आणि तुझ्या आईला बरी करतो. अरे पण मग तुझ्या खर्च भरपूर होईल रे. अरे होऊ दे ना. काय खर्च व्हायचंय ते होऊ दे. तुझ्या आईची जबाबदारी सगळी मी घेतो. तुझ्या बाबांना पण जेलमधनं सोडवतो. त्याची चिंता आता करू नको तू. उपकाराची भाषा करते का. अशी उपकाराची भाषा करून मला लाजवू नको. आपण एक चांगले मित्र होत ना. मैत्रीमध्ये उपकाराची भाषा करतात का. चल आधी आईला घेऊन आपण हॉस्पिटलला जाऊ. एक काम करतो. आईचं उरकून ठेव. मी गाडी आणि
पैशाचं नियोजन लावतो. तू आवर, लवकर आवर. जातो मी. चला, खर्च केल्यासरशी पूजेच्या आईला फरक पडतोय. डॉक्टरांच्या उपचाराला काहीतरी देतात, बरं वाटतंय. दादा लयच एकटा एकटा बसलाय का रे? बसलाय असंच. लयच गप दिसतोय एवढ्यात. कशाचं गप? अरे ते, आणि तुझी एक चैन कुठे? अरे तुला ती माहित नाही का, माझी मैत्रीण पूजा. मग तिला दिली का काय? अरे दिली नाही तिला. मग? ते तिच्या आईच्या दवाखान्यासाठी मोडली. अरे देवा, तिच्यासाठी चैन मोडली? अरे अरे हे जर बाबांना कळलं ना, तुला घरातून हाकलून देते. तू पुरीसाठी चैन मोडली. अरे तायडी, मग कवर बाबांना मागू. जर बाबांना समजलं मी पूजाच्या आईचा उपचार करतोय, त्यांनी दिलेले पैसे तिच्यासाठी खर्च करतोय, तर ते माझ सगळं घेते आणि खर्च पाणी पण बंद करते. त्यामुळे मी त्यांना न सांगता ह्या गोष्टी करतोय. अरे ते आहेच रे, पण तू त्या पोरीच्या प्रेमात वगैरे नाही पडला? अगं प्रेमात, अगं मी तिच्यासाठी काय पण करायची तयारी आहे माझी. माझं तिच्यावर लय प्रेम आहे, माझा लय जीव अडकलाय तिच्यात. अरे ही जर बाबांना कळलं ना ही पोरगी खायला महाग आहे, तर मग लय अवघड होईल. मला नाही वाटत तुझं लग्न होईल म्हणून तायडी, तिच्या संग. तुझ्या पाया पडतो, ऐक ना. तू हे बाबांना सांगू नको. अगं मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. माझं लय प्रेम आहे तिच्यावर. आणि जर बाबांना हे समजलं तर बाबा आम्हा दोघांना वेगळं करतात. त्यामुळे हे सगळं तुझ्या हातात आहे. तू प्लीज कुणाला सांगू नको. थोड्या दिवस एकदा तिची आई व्यवस्थित झाली ना, मी स्वतःहून बाबांना सांगेल की मला तिच्यासोबत लग्न करायचे. फक्त तू साथ दे मला. अरे पण मी काय साथ देऊ तुला? मी काय करू शकते? फक्त सांगू शकते, बाकीचं काय नाही करू शकत. बाबांना सांगू नको, फक्त एवढं कर माझ्यासाठी. बाकी मी सगळं करतो. चालेल, माझ्याकडून जेवढे प्रयत्न होते तेवढे करेन. हा, पण लई काय तिला देत नको बसू. सगळं नाही तर एवढी नाही. बी दिली ना तर आता मग बाबांच्या मनात येईल. आता तिची आई व्यवस्थित व्हायला लागली, हळूहळू रिकवर होत चालली. तर तू एवढं कर, तू ह्या गोष्टी सगळ्या लपव, सांगू नको बाबांना. चालतंय. मी बघतो माझ्या पद्धतीने बाकी काय करायचंय. हा, आणि तिला म्हणावं काळजी घे आईची. येऊ का मी? हा. मला वाटलं तायडी सांगन बाबांना, पण बरं झालं तिने पण नाही सांगितलं आणि मला साथ देते. आता पूजेची आई व्यवस्थित होईल आणि मी बाबांना सांगेल की मला पूजेसोबत लग्न करायचे आणि सगळं व्यवस्थित होईल. अय बाळांनो, उरका पटापटा. अरे काय थोरात, अरे पटापटा उरकाच, गाडी यायची भरायला. झालं, किती वेळ लागणार आहे? बरोबर आता देईन. किती गोण्या अरे किती लागतील? वेळ म्हणजे 2 गोण्या नाही भरल्या अजून, तुम्ही कवा उरकायचे रे? चाललंय भरून देऊ ना, आता लगेच देऊ. पटापटा भरा. येऊ द्या परत ती गाडी. गाडीवाली ना तळतळ करते. हा, येऊ द्या, तुमची गाडी येऊ द्या, बरं, देऊ बरं. भरून. घे काना भरून घे. हा लगेच. काय करतो इकडे? काय काय लय गडबडी? हा, कांदा बरी त्यात लेबर आहे. काय झालं एवढं तू टाकला? चल इकडे नको, ते माणसं नको तिकडे तू अरे पण मला एक सांग, ती माणसं आपलीच येत. आपले असले तरी नको बाबा. अरे तू पार, इकडे अरे थांब थांब, एक मिनिट थांबतो. तू असा डचकतोय का? मला सांग ना, झालंय काय? ते प्रकरण तसं मग? की मी गेलतो तालुक्याला, बर बर का, दवाखान्यात गेलतो मी असं सहज. एक तर लपून छपून जावं लागतंय मला. तालुक्याला हा गेलतो बाबा, आता काय करतो तुला पुन्हा? काय लाज बीज आहे का? कसं ही मेटर मिटायचं चाललंय आणि तू तालुकान दोन्ही करतो? काय काय होतं तुझं काम एवढं? गेलतो गपचूप दवाखान्यात, हेल्मेट बिलमेट घालून गेलतो मी. अरे पण पण तिथं एक लय मोठा घोटाळा झाला. काय झालं? जी बाई आहे का, हा, ते आपलं प्रकरण झालेलं. ती बाई त्या दवाखान्यात, वरून तिची पोरगी होती आणि तिथं तुझं पोरग होत. काय हा, काय काय बाळासाने खोटं सांगतो बोलत काय राहा मी? का तू? काय तुला काय कळतंय का? खोटं सांगतो काय? मला एक सांग, ती बाईन ती कवा गेलेली ती इथून? अरे पण तालुक्याला होते दवाखान्यात म्हणे. ते यायचं खोटं नव्हतं. मी काय खोटं सांगतो काय तुला? तू नक्की पाहिली का नीट? मग काय मग आता काय मी सांगायचं, लय वेळ पाहतो मी त्यांना लाव. अरे पण ती बाई आहे समजा, पण माय पोरग कसं काय तिथे कुठं राहील? ती मला माहित नाही बाकीचं काय. आणि आता उद्या जर त्या बाईनी तोंड उघडलं हा.
तर मी तर कार्यक्रम माझा लागणच. मी काय एकटा जाणार अरे नाही बाबा तू मी कुठं तुला घेऊन जाईल. तू कुठं हिंडू नको. मी नाही हिंडत ना बाबा, आतापर्यंत किती दिसलो अरे मी मी कुठं डॉक्टर घरी बोलावला असता. तू काय मोकर बरं झालं ते गेला ते बी बरं ती झालं. माहिती जरा झालं, ती झालं ना. कानावर बी आलं पण परत जाऊ नको. आता याच्या तोडगा काय काढायचा? याच्यावर थोडं पण मला नाही वाटत माय पोरग काय असं उद्योग करीन. अरे होतं तू पोरग होतं बरं. मी पण बघू दे मला आहे ना पोरीला बोलू तुम्ही ह्याच्यावर तोडगा काढायचा काय? ती करू आपण. थांब मी आहे ना डोकं चालू आहे. तू काय बी मला आधी माझ्याकडे आधी plan मला हे थोडा थांब, अंदाज थांब, लागू. थांब, थांब. तू थांब एवढा गारबाडून नको जाऊ. मला थोडी चौकशी करू. मी पोरीला हाका मारतो. बोलू बोलू. हा तू थांब. दिदे ए दिदे काय हो बाबा? इकडे. काय झालं? अरे त्या दादेच काय चाललंय? तू शाळेत वेळेत जातोय का? हा जातोय की. ते पैसे पाणी बी लई नेतोय बरं का. अहो बाबा लागतात ना कॉलेजला म्हणून नेतोय पैसे पाणी. अरे पण ती लागू दे. पण आता एवढ्यात मला त्याने 1-4-8 दिवसात पैसे बी नाही मागितले. तू नीट शिकतोय का? हा की बाबा, आता मी बी त्याच कॉलेजला आणि तो बी त्याच कॉलेजला आहे. मग मी बघतेच की त्याच्याकडे लक्ष असतच की माझं. तुला असं नाही वाटत काय तू खोटं बोलत बिलत काय? नाही बाबा. नाही ना? नाही. नक्की ना? नाही. दिदे तू मला एक सांग. मी ना एक तर जागा बघतोय त्याला. बरं ही ती पाहुणं मला विचारत्यात असणार आहे. त्याचं हा. लग्न करायचंय आपल्याला. तेव्हा तुला मी विचारतोय तू काय असेल ती मला खरं खरं सांग. नाही बाबा तसं काही नाही. मी सांगितलं असतं ना तसं काय असतं तुम्हाला. अरे मला एक सांग. तुम्ही दोघं संगच आहेत ना शाळेत? हा. त्याचं कोणावर प्रेम काय तसलं आहे का काही? नाही बाबा तसं काही. नक्की खरं सांगत आहे ना? हा खरं सांग. आणि जर मला काय जर कळालं ना तर मी तुझी शाळा बंद करीन ना. मग बघ त्याच्यामुळं मग तुझ्या अंगलट येऊन नको देऊ. बाबा मी काय केलंय त्याच्यात? अरे तू काय केलं म्हणजे मग मला तू सांग. तुझ्या विश्वास आहे का नाही माझा? हा मग तू त्याच्या चोऱ्याला लपू नको. फक्त मला एवढंच म्हणायचं. उद्या काय होईल मी सोयरी बोलवायचो. माझा अपमान नको घरी. हा बाबा त्याच एका मुलीवर प्रेम आहे. तिचं काय? नाव पूजा आहे. पूजा? हा पण बाबा मी तिला कधी पाहिली नाही. फक्त तो म्हणतो म्हणून माहिती मला. आणि तिच्या आईचं काहीतरी दुखतंय पण. हा त्याच्यासाठी तो पैसे मागत होता तुम्हाला इतके दिवस. असं बरं एक काम करू आपण. बघू त्याला व्यवस्थित विचारतो. मग वाटलं पोरगी चांगली असली तर बघू जाऊन. हाव. हा? त्याच्या बोलण्यावर तर वाटतंय पोरगी चांगली असेल म्हणून. असं आहे का? पण तू बघ का आपण जायचं बघाय. बरं बघू तुम्ही म्हणता तसं. बोलून तर बघ. हा. कायला मोकार मग उद्योग वाढवायचे. बाकीचे पाहुणार आवड घे घरी बोलून आणि मोकार लोकांनी म्हणायचं हे आले का नाही जमलं दुनियान बानगडी. हा ती पण आहे. मग त्याला व्यवस्थित विचार. बर हा? चालतंय. हा येऊ का मी मग? हा जातो जा. पटलं का तुला? आईला तीच बानगडी लागा. ही बी म्हणली काय तिच्या आईचं दुखत आहे आणि पुरीचं नाव काय मग पूजा. काय मी काय खोटं सांगतोय हा? काय? त्या पुरुष नाव मला नव्हतं माहित काय होतं ती. तुला नाही पूजा म्हणली नाही. आता ऐकलं नाही ठीक तू? आहे ना? हा हा. आता काय करायचं? आता काय करणार बायला तर जरा घोटाळाच वाढायला लागलाय. एक मिठाय जावं तर ही दुसरा कुठं ना मधीच आलाय बाबा. आता त्याला एक पर्याय आहे बाबा माझ्याकडे. काय? बाईलाच मारून टाकायची. काय? मग पर्यायच नाही दुसरा काही. अरे काय बावळ झालं काय? अरे ही तुझंच निपटता हो. नाकी नळ आल्यात. तिने जर तोंड उघडलं ना पहिलं मी गुतणारी. पण ही कुटाणा करायला गेला तर तू. त्याच्यामुळे माझ्या अंगलट आले. मला लपून छपून राहावं लागतंय. आणि मी एकटा नाही गुतणार. तुला घेऊन गुतणार. आयुष्यावर जाऊ चल दोघं बिचे. माझ्या डोक्यात नसताना तो मला आहे ना चिंदून दिलं ना. आता निपटायची पाळी माझी होत आली पुन्हा सगळी. त्याला काय तो झाला उद्योग म्हणलं निसरावच लागेल ना आता आपल्याला. मग तू म्हणतो तसं करायचं. पर्यायच नाही दुसरा काही. हाय तुझ्याकडे दुसरा काही? आता काय पर्याय वापरतो याच्यावर? आता काय कसा वापरू काय? त्या बाईचा काटा काढायचा. तिची कशी विल्हेवाट लावायची ती लागलं माझ्याकडे. हा, तेवढं तू बघ. फक्त माझ्या बरोबर. बरं काय मग आता की केल्याशिवाय पर्याय नाही. नाही तर कार्यक्रमच लागणार. आपला लागला कार्यक्रम गेला. हा काय गेलो कडी फोडायला. बरं बघू काय होईल ते. हा? चल चल मग कामाला लाग. तयारीलाच लागावं लागेल. आई बरं वाटतंय का तुला? हा वाटते फक्त थोडं गरगरते डोक्यात. तू गोळ्या खाल्ल्या ना? हा खाल्ल्यात. तू इथंच बस. मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येते लगेच. हा. मी लगेच येते. लवकर या बाळा. हा तू इथं बस. हा कुठं जाऊ नको तिकडे बाहेर. पण तू लवकर ये. हं. मी एकटी मग भीती वाटते. हा येते मी. तू बस. हा जाऊ का नको असं. दाद्या हा बोल. किती काय करतोय तू? काय नाही ती पूजा तिकडे जायचं होतं. पण जाऊ का नको असा मनात विचार येत होता. अरे एवढा विचार कशाला करतो मग? जायचं असेल तर चल ना. मला पण यायचंय. तुला कशाला?
मला कशाला काय, तुला शोध येत होते अख्खे घरभर माहिती का. अरे बाबांनी विचारलं तुझ्याबद्दल. मला नव्हतं वाटत सांगा म्हणून, पण बाबा काय म्हणले, तुझं शिक्षणच बंद करीन मग मी. तू इडी का दिदी, तू कसं काय सांगितलं ताईडे काही, तुला कळतंय का नाही रे थोडंफार. अरे ऐक ना पुढचं काय झालं. मला तर एवढा आनंद झाला. बाबा काय म्हणले माहिती का, त्याचं जर कुठे चालू असेल ना तर पाहुणे बघायचे बंद करतो आणि त्याचं लग्न लावून देतो तिच्या संग. अरे ताईडे झालं तर ठीक आहे बाबा, नाही तर आता मोकार काय वाढीव उद्योग नाही व्हावा. बाबांनी ना मला आहे ना तिला बघायला लावलंय, आणि बाबा म्हणले त्याचं लग्न लावून देतो तिच्या बरोबर, जर चांगली मुलगी असेल तर. मग एक काम करणं, चल ना मला पण बघायचंय तिला. आता अवघडच झालंय गडे. चल 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 चल. नक्की बाबा तसं म्हणल्यात ना पण. हा लय टेन्शन नको घेऊ, चल तू आता. बघ अरे पुन्हा इकडे दिसतच नाही कोणी. लाव ना कार्यक्रम, मग काय तू काय निसताच माय आडलं पतो का काय. ती वाढवण्याची आत कर आई आई ते काय झालं, घरी आलतो तू म्हणले नाही तर ही बायची पोरे बघाय आलो होतो, ती बाई पळाली. या दोन नीच माणसामुळे पूजा आज तुझे वडील जेलमध्ये. काय या माणसाच्या खुनाच्या आरोपामध्ये नालायक नराधमांनी माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. लाज वाटत नाही परत आमच्या दारात यायला? बाबा कोण तुझे बाबा? हे माझ्या बाबाचं. ही तुझे बाबा? एवढा नीच खालच्या पातळीचा माणूस तुझा बाप आहे? अरे पूजा असं काय बोलते यार, इतक्या देवा. अरे मला लाज वाटते, तुझ्यासोबत मी मैत्री केली या नात्याची सुद्धा. ह्यानेच आणि या नालायक माणसाने माझ्या आईवर अत्याचार केला, म्हणून माझ्या आईची अवस्था ही झाली. आणि याच माणसामुळे माझा बाप आज अटक झालाय. बाबा ह्या नीच माणसामुळे माझ्या बाबांनी जे गुन्हा केला नाही त्याची सजा माझा बाप आज जेलमध्ये भोगतोय. ही नराधाम आहे, नालायक आहे हा माणूस. काय बाबा, तुम्ही असं करताना असं वाटलं नव्हतं, एवढा नीच आणि खालच्या पातळीचा विचार करताना असं कधीच वाटलं नव्हतं. लाज वाटते मला तुम्हाला बाबा म्हणायची. बाबा, जर असा अत्याचार आपल्या आईवर झाला असता किंवा माझ्यावर झाला असता, असं संकट आलं असतं, तुम्ही काय केलं असतं? मला वाटलं नव्हतं बाबा तुम्ही असं करता. हो का पोरं, तो टाइम ती भूत कसं डोक्यात आलं ही काय कळलं नाही. पण तुम्हाला सांगतो, चुका ह्या होत्यात, पण चुका निस्तारण्याऐवजी एक चुका निस्ताराय गेलो तर दुसरी व्हायला लागली. त्यावेळेस काही सुधारलं नाही आणि मी थोडा श्रीमंतीच्या जोरावर गेलो. माझ्याकडे पैसा पाणी भरपूर होता, कारण मला वाटत होतं की ही मी सगळं पैशाने जिरवीन. पण शेवटी कधी ना कधी सत्य उघड होतं. तुम्हाला सांगतो, चूक ही झालेली. तुमच्याकडून झाली चूक, झाली, माफ करा आम्हाला. ए, तुमच्यासारख्या नीच माणसांना मी आयुष्यात माफ नाही करू शकत. जे काय भोगलंय ना ते मला माहितीये. माझ्या आईचा सांभाळ मी कसा केलाय ना ती मला माहितीये. 6 महिने झालं माझा बाप मला सोडून राहतोय. मी माझ्या आईचा सांभाळ कसं केलाय ती मला माहितीये. माझ्या शिक्षणाची वाट लागली तुमच्यामुळं. माझं घर उद्ध्वस्त झालं तुमच्यामुळं. लाज वाटत नाही माफी मागायला? कोणत्या तोंडाने माफी मागताय आणि मी कोणत्या तोंडाने माफ करू? नीच माणसांनो माझ्या तोंडासमोरनं लांब जावा. आज माझी आई आहे ना माझ्या समोर, म्हणून मी जिवंत आहे. आणि आमच्या हालतीत आम्हाला सोडा प्लीज. तुझे लय उपकार झाले, मी नाही उपकार फेडू शकत. तुझ्या बापाला घेऊन जा इथून, जा घेऊन माझ्या तोंडासमोरनं निघ. पूजा, मी हात जोडतो तुला,
माझ्या बापाच्या चुकीची शिक्षा प्लीज मला देऊ नको. माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. पूजा, मला एवढंच बोलायचं, जे झालंय ते मी काही बदलू शकत नाही, पण माझ्या भावाचं लय प्रेम आहे का तुझ्यावर, आणि तो तुझ्याशिवाय जगू शकत नाही. त्याने जर जीवाचं बरं वाईट केलं तर काहीच राहणार नाही ग पूजा. प्लीज प्लीज त्याला माफ कर ग. मला मान्य आहे आमच्या बाबाचं लय चुकलं, त्यांच्या वतीने मी माफी मागते ग तुझी. माफ कर ग मला. आई, तुम्ही तरी सांगाव तिला, माझा भाऊ जीवापाड प्रेम करतो तिच्यावर. बाबा तुम्ही आमच्यासाठी लय केलं, पण ह्या चुकीने पार तुम्ही तुमची आमच्या नजरेत तुमची किंमत कमी करून घेतली. आम्ही तुमच्यासोबत नाही राहू शकत. तुम्ही आमची आई झालात, बाप झाला, मान्य आहे मला, सगळं केलं हो तुम्ही आमच्यासाठी, पण तुम्ही तुमचे हात विसरलात हो बाबा. आणि तुमचं ही सोनं नाणं काहीच नको मला. आम्ही आहे या परिस्थितीत जगू. तुम्ही जा इथून, जा बाबा तुम्ही. हो का, चुकलोय मी, मला माफ कर. शेवटी तुम्हाला एक विनंती, माझी शिक्षा ह्या मुलांना नका देऊ. तुमचं काय असन, तुमचा मालक जरी जेल भोगीत असन तर निवळ माझ्यामुळे भोगतो. आणि तुम्हाला एक सांगू का, आज तुम्ही जर नाही माफ केलं मला, तर माझी लेकरं सुद्धा माझ्याजवळ राहणार नाहीत. आणि तुम्हाला एक सांगतो, माफ मोठ्या मनाने करता आलं तर करा. शेवटी मी चुकलेलोय, याच्या पुढे मी काही बोलू शकत नाही तुम्हाला. माझी लायकी नाही माफी मागण्याची सुद्धा. मी एक सांगू का तुम्हाला, मी माफी मागायची सुद्धा लायकीचा माणूस नाही. तरी सुद्धा तुम्ही मायली की जी शिक्षा भोगाया लावता ती भोगण्याची तयारी माझी, पण त्याचं प्रायश्चित माझ्या लेकरांना देऊ नका, एवढंच करा. हो का पोरांनो, खरोखर मी माझं चुकलंय, मला माफ करा. बाबा, आम्ही माफ करणारे कोण हो? तुमची काही चुकीच नाहीये आमच्याबद्दल. माफी तर ह्यांची मागाय पाहिजे तुम्ही. पूजा, ऐक ना ग, प्लीज माफ कर ना ग माझ्या भावाला, आणि सांभाळून घे त्याला. हात जोडते ग मी तुझ्या पुढे. पूजा, मान्य याचा बाप चुकीचा वागला, पण तितकंच चांगलं तो आहे ग. आज त्याच्यामुळे मी या अवस्थेत आहे. आज चांगले झाले तर त्याच्यामुळं. आणि मला आवडेल तुझ्या नशिबात असा नवरा असेल तर. पाप तर त्याच्या बापाने केलं, चुकला तो, त्याची सजा नको याला देऊ. मी आज त्याच्यामुळे चांगली आहे ना, हे नको विसरूस. दोघं आनंदात राहा. दाद्या, झालं बघ तुझ्या मनासारखं. आणि हो पुरी, काळजी करू नको. हो 2च दिवसात तुझ्या बापाला सोडण्याची व्यवस्था करतो. ही जबाबदारी आमची लागली दोघांची. काही करीन, पण 2 दिवसात तुझ्या बाप हजर घरी करीन. बाबा चल. मला आज कळालं, आपली श्रीमंती गरिबांच्या पुढे काहीच नाही. गरिबांच्या मनाची श्रीमंती मोठी हो बाबा. खरंच मोठी. तुमच्या अरे. इतक्या मोठ्या चुकीची शिक्षा त्यांनी लगेच माफ केली. अरे हे चूक म्हणजे निवळ चूक का होती, की ह्या श्रीमंतीच्या जीवावच होती, पण ती चूक झाली नाही. मालक, तुम्ही वाईट भावनेने आले होतात माझ्याकडे, पण माझं नशीब चांगलं, माझं कुठलं तरी पुण्य माझ्या कामाला आलं की आज माझं पावित्र्य टिकून आहे. पण मालक, अहो मी वेडी, बाप जेलमध्ये,
माझ्या पोरीने लय सहन केलं. तिला मात्र कुठल्या गोष्टीचं दुःख देऊ नका. अहो काहीच काळजी करू नका, इथून पुढे कुठलंच वाईट कृत्य होणार नाही. चल. आणि ऐका ना, मी जशी ना तशीच ही पण राहणार आहे आमच्या घरी. आम्ही बहिणीसारखं राहू आणि मी घेईन तिची काळजी. नका टेन्शन घेऊ तुम्ही. चला.